तुमचं माझ्या मते ऐकलं जात नाही म्हणून तुम्ही कुठेतरी लक्ष वेधण्यासाठी हे रूप धारण केलं असं तुम्हाला म्हणायचंय? बिलकुल नाही. या भारत देशाला आझादी मिळून 63 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आजही मी ज्या वेशभूषामध्ये दिसतोय, या वेशभूषामध्ये माझा मातंग समाज हे जीवन जगत आलेलं आहे आणि याच्यावर न्याय मिळत नाही. अनुसूचित जातीमध्ये मोडणारा हा समाज आहे. त्यामध्ये 16% आरक्षण होतं, त्यामधलं 3% आरक्षण कमी झालं आणि 13% आरक्षणामध्ये पुन्हा तोच समाज अग्रेसर होत गेला. परंतु या समाजाला मात्र न्याय मिळत नाही आणि हा समाज त्या व्यवस्थेपासून, विकासापासून, आर्थिक, चांदोरकरजी, तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारची जी रूप धारण करतायत आजचे आमदार, ते कशासाठी करतायत? नाही, ते खरं म्हणजे काय आहे की लेजिस्लेचर याचा अर्थ असा आहे की ते कायदे बनवणारं मंडळ आहे. आता यांना जर बहुरूप्यांचा, त्या पोतदारांचा प्रश्न मांडायचा होता, चाबूक मारून घेणाऱ्या माणसाचा, तर त्याच्या संदर्भामध्ये यांना विधानसभेमध्ये बिल पेश करायला पाहिजे होतं किंवा दुसऱ्या कोणत्या आयुधाचा वापर करून विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडायला पाहिजे होता. ठीक आहे. प्राध्यापक दीपक पवारजी काय म्हणायला, हा जो काय खेळ चाललेला आहे, रंगमंच असेल किंवा काय असेल, आता काही जण भिकारी बनून आले, ते भीक मागतायत किंवा अशा प्रकारचं, हे आपल्या लोकशाहीला शोभतं का? सर्वात पहिल्यांदा मुळामध्ये विधिमंडळामध्ये गेलेली जी मंडळी आहेत त्यांचं नव्याने सदस्य जे होतात त्यांचं प्रशिक्षण विधानसभा सचिवालयाकडनं किंवा विधानमंडळ सचिवालयाकडनं होतं. या प्रकारच्या प्रशिक्षणात ह्यातले बहुतेक लोक सहभागी होत नाहीत आणि ज्यावेळेला आता ह्यांनी पोतराजाचा वेश धारण केला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मातंग समाजाचे जे प्रश्न आहेत ते मातंग समाजाचे प्रश्न लोकांच्या पुढे येण्याची गरज आहे म्हणून मी या पद्धतीनं वागलो. त्यांनी असं स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मातंग समाजाचे प्रश्न लोकांच्या पुढे मांडण्याचे हा पोतराजांचा वेश धारण करण्याअगोदर त्यांनी स्वतः केलेले प्रयत्न कोणते आहेत आणि त्याच्या बरोबरीने केलेले प्रयत्न कोणते आहेत आणि त्यांचा एक मोठा पक्ष आहे, 50-55 आमदारांचा पक्ष आहे. त्या 50-55 आमदारांच्या पक्षामध्ये तुम्हाला काय वाटतं, हे सगळे जे बहुरूपी लोक आहेत किंवा असे वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करतात असं आपण म्हणू पाहिजे, तर हे कशासाठी केले जातात? हे वैचारिक दारिद्र्याचं लक्षण आहे, सर्वपक्षीय वैचारिक दारिद्र्याचं लक्षण आहे. याच्यामध्ये फक्त विरोधी पक्ष आहेत अशातला भाग नाही, याच्यामध्ये सत्तेतले लोक सुद्धा आहेत. ठीक आहे, तुमचे प्रश्न मांडले गेले. तुम्हाला वाटतं का की असं रूप धारण करून आणि आज जे तुम्ही प्रदर्शन केलं ते करून तुमचे प्रश्न सुटणार आहेत का? हा माझा सरळ प्रश्न आहे. तुम्हाला वाटतं की हे केल्यामुळे आपले प्रश्न सुटतील? मी या सरकारला जागेवर आणतोय. या सरकारला तुम्ही लक्षात घ्या. आता नेते या ठिकाणी बोलायला लागलेले आहेत, अशा पद्धतीचं विरोधाभास करतायत, विरोधी पार्टीच्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे, याच्यात शंका नाही. कारण समाजाची यथाव्यथा, मागासलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आदरणीय विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून अनेक वेळा या समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु या राज्यातलं सरकार अजिबात दखल देत नाही. ज्या प्रकारची आंदोलन होत आहेत गेले काही दिवसात, तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे का? सुधाकर भालेराव म्हणतात की सगळी आयोजन संपलेली आहेत आणि कोणी लक्ष देत नाही, म्हणून आता शेवटी त्यांना असं रूप धारण करावं लागलं. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? नाही, मंदार, मला असं वाटतं की खरं म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद सदस्याला सभागृहातच आपला विषय नीट मांडता आला पाहिजे. फक्त हे सरकार इतकं असंवेदनशील आहे की ते मीडियाच्या दबावाला आणि प्रभावाला जास्त बळी पडतं. मी सुधाकर भालेराव माझे सहकारी आहेत, त्यांनी सभागृहात, मी पाहिलंय काल परवा सातत्याने त्यांनी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला, पण सभागृहाच्या सगळ्या नियमामध्ये त्यांच्याकडे सरकारने हवं तेवढं लक्ष दिलं नाही. पण आज त्यांनी हे केलं की ताबडतोब लगेच संसदीय कार्यमंत्र्यांनी बोलवलं, अध्यक्षांनी बोलवलं. आणि दुसरं असं आहे म्हणतात, आपण एक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या एका फेजमध्ये, चेंजिंग फेजमध्ये चाललो. जसं वृत्तपत्र संपादकाला संपादकीय वाचून ओळखलं पाहिजे, तर फोटो पाहता कामा नये, हे जसं खरं आहे तसं आमदाराला सभागृहातल्या वक्तव्यातूनच ओळखलं गेलं पाहिजे आणि त्यातूनच प्रश्न नीट मांडता आले पाहिजे, हे खरं आहे. पण इलेक्ट्रॉनिक मीडियाला गरज अशी आहे की त्यांना व्हिज्युअल्स लागतात, त्यांना बातम्या पोहोचवताना अशा नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाला गरज आहे आणि नेत्यांना तेवढीच गरज आहे असं माझं म्हणणं आहे. कारण ज्या पद्धतीने आंदोलनं केली जातात, माझ्या मते ही ठरवायला इलेक्ट्रॉनिक मीडिया नाहीये, ती झाल्यावर इलेक्ट्रॉनिक मीडिया कव्हर करणं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं काम आहे. नाही, मला असं वाटतं आता सुधाकर भालेरावांनी हा काही स्वतःसाठी केला नाही, ते ज्या समाजातनं येतात त्याचा प्रश्न पुढे नेण्यासाठी केला जातो. पण जसं आज एका ठिकाणी
महापालिकेला भीक मागण्याचं आंदोलन झालं किंवा परवा काहीतरी झालं, ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर येणं हे मनापासून पटत नाही, हे खरंच आहे. पण कधी कधी वारंवार मांडून सुद्धा ज्यावेळी संधी मिळत नाही त्यावेळी मग अशा प्रकारे विशेषतः जे पहिल्यांदा दुसऱ्यांदा विधानसभा सदस्य होतात आणि मग एकूण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बोलायला संधी कमी मिळते, ते अशा पद्धतीच्या गोष्टींना पुढे